नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नात्याबाहेरचं नातं या पाठात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पाठाचा उर्वरित भाग अभ्यासून घेऊया। लेखकाने पाठामध्ये डांग्याचं वर्णन पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणून केलेला आहे। राखण्या म्हणजे राखणदार। तो असा हा राखणदाराचं वर्णन करताना पुढे लेखक म्हणतात की त्याची भारदस्त छाती पाहून झाडावरील माकडांची अक्षरशः घाबरगुंडी उडायची। डांग्यांचे नुसतं झाडाखाली बसून राहणं हे माकडांच्या काळजात धस्स करणार। म्हणजे बघा, ते झाडावर जे काही माकडे यायची तर ते सुद्धा त्या डांग्याच्या त्या अगडबंब शरीराला घाबरून जायचे। एवढंच नव्हे तर त्याच्या भीतीनं खारुताई सुद्धा पळायची। डांगे असेपर्यंत तिलाही उपवास, इतर प्राण्यांना सुद्धा भीती वाटावी असं त्याचं शरीर अगडबंब होतं। तर इथे बघा, लेखकाने त्याच्या शरीराचं वर्णन करत असताना त्याच्यातील गुणांबद्दल आपल्याला सांगत आहेत की त्याची जी धास्ती होती ती केवळ चोरांनीच नाही, अट्टल चोरांच्या मनातच नाही तर इतर जे काही प्राणी होते, माकड असू दे, खारुताई असू दे किंवा इतर कोणतेही प्राणी असू दे जे घराच्या आजूबाजूला फिरकायचे, शेतीच्या आजूबाजूला यायचे, तर त्यांना सुद्धा त्या डांग्याच्या विषयी भीती वाटू लागली होती। आणि अशा रीतीने लेखकाने त्याच्या राखण्या स्वभावाचं वर्णन केलेला आहे। कशा रीतीने तो त्यांचा घराची आणि शेतीची प्रामाणिकपणे राखण करत होता ते सांगत आहेत। कोण कशासाठी शेतात आला याचा अंदाज समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातूनच त्याला सहज आलेला असायचं। आता बघा, ह्या मुक्या प्राण्यांना त्यांच्याकडे जे काही सेन्स ऑर्गन्स असतं ते अत्यंत अलर्ट असतं। त्यामुळे कोणता व्यक्ती कोणत्या उद्देशाने आलेला आहे, आता बघा नेहमी येणाऱ्या लोकांची त्यांना सवय झालेली असते, त्यामुळे त्यांच्यावरती ते भुंकत नाहीत। पण कधी कधी नवखा व्यक्ती जरी आला पण तो कशासाठी आला असेल, चोरी करण्याच्या उद्देशाने आलेला आहे की इतर कोणत्या कामासाठी आलेला आहे, हा याचा तो अंदाज लावायचा आणि त्या अंदाज त्याच्या डोळ्यावरून दिसून यायचा। तर मग अशा रीतीने जर नवीन व्यक्ती आला तर तो चांगल्या कामासाठी आला असेल तर तो त्याच्या डोळ्यातून प्रतिक्रिया द्यायचा। त्याची हुशारी, चपळता अगदी वाखण्याजोगी म्हणजे स्तुती करण्याजोगी। एखाद्या वेळी त्याची अनुपस्थिती कोणालाही न कळणारी एवढी छाप डांग्यानं पाडलेली होती। म्हणजे तो जर दिसला नाही तर सगळ्यांनाच, जे काही घरातील येणारे नातेवाईक होते, आजूबाजूची मंडळी होती किंवा लेखकाचे मित्र होते, जेव्हा कधी ते त्यांच्या घरी यायचे तर त्यांना जर तो डांग्या दिसला नाही तर त्यांची अनुपस्थिती त्यांना लगेच जाणवायची। पहिला प्रश्न विचारायचा, डांग्या कुठे गेला, दिसत कसा नाही येतो। तर एवढी छाप डांग्यानं पाडलेली होती। विश्वस्तच म्हणावा त्याला, म्हणजे कोणावर सगळेजण त्याच्यावरती विश्वास ठेवत होते। अगदी निश्चिंत होऊन घर किंवा शेत असंच मोकळं ठेवून त्याच्यावरती ते घरातील मंडळी कुठेही जाऊ शकत होते। अशा रीतीने सगळ्यांचा विश्वास त्याने संपादन केलेला होता। त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा थेट माझ्या हृदयात शिरकाव केला। अष्टपैलू म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये विविध प्रकारचे गुण दिसून येणे। विविध अष्ट म्हणजे अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व एकाच व्यक्तीमध्ये दिसून येणे। तर ज्या प्रकारे मनुष्यामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं, तर त्याप्रमाणेच लेखकाने ते वर्णन केलेलं आहे की त्या डांग्यामध्ये सुद्धा वेगवेगळे गुण असलेला हा एकमेव अष्टपैलू व्यक्तिमत्व त्या डांग्यामध्ये होतं। एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान डोळ्यात झळकलेलं। बघा, इथे मित्रमंडळी पण कधीतरी आपल्याला फसवतात, कधीतरी आपल्यावरती नाराज होतात आणि वेळ प्रसंगावरती आपल्याला मदत करत नाहीत। पण असे जे मुके प्राणी असतात ते नेहमी कधीच आपल्याला धोका देत नाहीत। त्यात विशेषतः जर कुत्रा असेल तर तो नेहमी प्रामाणिक असतो, संकटाच्या वेळी तो नेहमी आपल्याला मदत करत असतो। तर असा हा सच्चा दोस्त लेखकाला मिळाल्यामुळे लेखकाला त्याचं समाधान होतं। दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली की मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून माझ्या येण्याची चाहूल घ्यायचा। आता बघा, लेखक जेव्हा यायचा तर तो एक विशिष्ट प्रकारचा आवाज करून यायचा आणि जेव्हा ती शीळ डांग्याच्या कानावर पडायची तर तो त्याचा आनंद कसा व्यक्त करायचा किंवा लेखक आलेला आहे हे चाहूल त्याला लागताना तो काय करायचा, दोन्ही पायांवरती उभा राहायचा।
मान उंचावून ओळखीचं रूप न्याहाळायचा. आता नवीन माणूस जर कधी घरामध्ये आला किंवा अंगणामध्ये आला तर तो मान उंच करून पाहायचा आणि निरीक्षण करायचं, न्याहाळायचा आणि बघायचा की ओळखीचा आहे की अनोळखी आहे. कानाची उघडझाप करून पुन्हा दुसऱ्या शिळेचा कानोसा घ्यायचा. मग आता लेखक जेव्हा यायचा तर ती शीळ लेखकाचीच आहे की नाही हे तो जाणून घ्यायचा. पहिले दोन्ही पायांवरती उभा राहायचा, नंतर कानांचा आवाज तो घ्यायचा कानांद्वारे, मग ते कानांची उघडझाप करायचा आणि नंतर मग कानांची उघडझाप करून दुसऱ्या शिळेचा तो कानाचा घ्यायचा की दुसऱ्या वेळेस पुन्हा लेखक आवाज करतो आहे की नाही. मग अशा रीतीने लेखक किंवा घरातील मंडळी येत आहेत की नाही किंवा घरातीलच मंडळी आहेत की नाही की अनोळखी माणसं आहेत, हे सगळ्यांचा तो कानोसा घ्यायचा. एखाद्या पाहुण्याच्या स्वागतासाठी जसं आपण पुढे जाऊन स्मितहास्य करतो तसाच तोही माझ्या स्वागतासाठी दूरदूर यायचा. आता बघा इथे लेखक सांगतात की आपल्याला माहिती असेल आपल्या घरी पाहुणे येणार आहेत तर त्या पाहुण्यांचा आदर सत्कार आपण करण्यासाठी पुन्हा सगळी तयारी करून ठेवतो, सगळं नियोजन करून ठेवतो. आणि जसा तो पाहुणा आपल्या घरी येतो तर आपण त्याचं स्वागत कसं करतो, छोटासा स्माईल देऊन वगैरे करतो की नाही, तर स्मित हास्य करून आपण त्याचं स्वागत करतो. तसंच मग लेखक सांगतो की जेव्हा माझ्या येण्याचं आगमन होण्याची चाहूल त्याला लागायची तर जसं लेखक आला तर लेखकाच्या स्वागतासाठी तो हसत मुखाने उभा राहायचा. तसाच तो माझ्या स्वागतासाठी सुद्धा दूरदूर पळत यायचा. अंगावर झेप घ्यायचा, त्याच्या तोंडानं हात चाटायचा. किती प्रेम एका प्राण्याकडून, ना नात्याचा ना गोत्याचा. तर बघा अशा रीतीने जेव्हा बघा आपण खूप दिवसाने घरातील आपण काही कारणांशिवाय 2-3 दिवसासाठी कुठे गेलेलो असतो किंवा आई वगैरे घरातून 2 दिवसासाठी कुठे बाहेर गेलेली असेल तर ती जेव्हा येते तेव्हा आई काय करते, आपल्याला जवळ घेते, आपल्याला ओंजारते, गोंजारते, तर तिचं ते प्रेम व्यक्त करत असते. तसंच मग तो डांग्यासुद्धा लेखकावरती आपलं प्रेम मनातील त्याच्या ज्या भावना असायचा तो व्यक्त करायचा. अंगावर झेप घ्यायचा, त्याच्या तोंडानं तो लेखकाचा हात चाटायचा. मग अशा रीतीने तो डांग्या मुका असला तरी त्याच्या मनातील तो प्रेम लेखकावरती सतत व्यक्त करत राहायचा. आणि म्हणून लेखक म्हणतो की असं किती एका प्राण्याकडून असं किती प्रेम लेखकाला भरभरून मिळत होतं. आणि ना त्याचं नात्याचा होता ना गोत्याचा. गोतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे रक्ताचे जे नाते असतात आपले, ब्लड रिलेशन आपण त्याला म्हणतो की नातेवाईक किंवा नाते गोते. तर मग हा मुका प्राणी जो होता तो लेखकाला कुठे सापडला होता, असंच थंडीच्या एका रात्री झाडाच्या बुंध्याजवळ सापडलेला होता. मग तो त्याचा काही नात्या गोत्याचा नव्हता, पण तरीसुद्धा एखादा घरातील रक्ताचं नातं असलेला व्यक्ती जो आपल्याला जिव्हाळा लावतो, प्रेम देतो, तेच प्रेम त्या मुक्या प्राण्यांकडनं लेखकाला मिळत होता. म्हणून लेखक म्हणतो की तो नात्या गोत्याचा नसला तरी त्याच्याकडून तो भरभराट प्रेम आमच्यावरती व्यक्त करत होता. केवळ एक अनवधानानं वेळ प्रसंगानं घडून आलेलं नातं अविस्मरणीय होऊन गेलं. मग लेखकाने पाठाच्या शेवटी काय सांगितलेलं की एक केवळ अनवधानाने म्हणजे आपल्या मनामध्ये काहीच माहिती नसताना एखादी अनिश्चित गोष्ट की बघा आपल्या लेखकाने सांगितलेलं होतं, आपण पाठाच्या सुरुवातीला पाहिलं होतं की थंडीच्या त्या वातावरणामध्ये शेकोटी पसरून 10-10:30च्या रात्रीच्या सुमारामध्ये मित्रमंडळींबरोबर लेखक बसला होता. मस्त गाण्याचे भेंडे वगैरे कळत होता आणि असाच त्या कडुनिंबाच्या झाडाखाली त्या बुंद्याजवळ कणत बसलेला ह्या कुत्र्याचं पिल्लू त्याला दिसलं होतं. आणि अचानक लेखकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं होतं आणि त्या प्रसंगाने त्या वेळाने लेखक मग त्यावेळेस त्याला घरी घेऊन येतो. आणि अशा रीतीने त्या प्रसंगामुळे लेखकाची आणि त्या डांग्याची भेट झाली होती. आणि त्या भेटीनंतर लेखक जेव्हा त्याला घरी घेऊन आला त्या वेळेपासून तर आत्तापर्यंत लेखकामध्ये आणि त्याच्यामध्ये जे जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं ते नातं आजतागायतपर्यंत त्यांनी टिकवून ठेवलेलं होतं. आणि मग अशा रीती लेखक पाठाच्या शेवटी म्हणतात की केवळ एक अनावधानानं वेळ प्रसंगाने घडून आलेलं हे नातं अत्यंत अविस्मरणीय असं आहे की कधीच त्या नात्याला आम्ही विसरू शकत नाहीत. मग अशा रीतीने या पाठामध्ये लेखकाने भूतदेव विषयी आपल्याला संदेश दिलेला आहे की मुक्या प्राण्यांवरती आपण नेहमी प्रेम केलं पाहिजे. जेवढं मुक्या प्राण्यांवरती आपण भरभरून प्रेम करू त्याच्यापेक्षा दुप्पटीने ते आपल्यावरती भरभरून प्रेम करत असतात.
आणि त्याचा प्रत्यय आपल्याला ह्या पाठाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालेला आहे. आता आपण पाठाच्या स्वाध्याय अभ्यासून घेऊया. हा पाठ इथे संपलेला आहे. पाठाचा स्वाध्याय आपण पाहूया स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. खालील विधानांमागील कारणे लिहा. तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, अ, आ, ई, आणि त्यांचे आपल्याला कारणे लिहायचे आहेत. पहिला बघूया. अ. लेखकाने कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले. उत्तर आहे, थंडीने कुडकुडणाऱ्या व कणत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकाने त्याला थेट घरी आणले. आ. लेखकाने कुत्र्याच्या पिल्ल्याचे नाव डांग्या ठेवले. का ठेवले त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. उत्तर, कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले. ई. लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात. का त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. उत्तर आहे, डांग्याच्या शेतामधील रखवाली अशी होती की अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्या भल्यांची भोपडी वळायची म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. खालील आकृत्या पूर्ण करा. इथे तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत, अ, आ आणि ई. तर आपण अभ्यासूया त्यांचा. प्रश्न अ. थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये. पहिलं उत्तर आहे हळवा. नंतर दुसरं सर्वांगाला वेढून टाकणारा. तिसरा मुद्दा आहे रान पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा. नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणाऱ्या. पुढचा आहे ई. खालील बाबतीत डांग्याचे वर्णन करा. दिसणे, शरीरयष्टी, चाल आणि नजर हे मुद्दे दिलेले आहेत आणि या मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला डांग्याचे वर्णन करायचं आहे. पहिला मुद्दा आहे दिसणे. उत्तर पाहूया. वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता. डोळ्याखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायांच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते. दुसरा मुद्दा आहे शरीरयष्टी. डांग्याची शरीरयष्टी दणकट होती. त्याचे तरणे-बांड शरीर सगळ्यांच्या नजरेला भुरळ घालणारे होते. पुढचा आहे चाल. डांग्याची दुडदुड चाल सर्वांना भावणारी होती. आणि शेवटचा मुद्दा आहे नजर. डांग्याचे तेजस्वी डोळे बोलके होते. नंतर पुढचा आहे आकृतीवरती आपल्याला प्रश्न पूर्ण करायचा आहे. कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये. तर बघूया आता कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झालेले असे पाठातील कोणते कोणते वाक्य आहेत ते. पहिला आहे अंगाचं गाठोडं करून पडलेलं. दुसरा आहे समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली. तिसरा आहे हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला. चौथा आहे थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कोणी पाणी शिंपडलंय की काय असा भास झालेला. आणि पुढचं वाक्य आहे इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्यच. तर ह्या वाक्यावरून आपल्याला त्या कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झालेली होते हे समजते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील घटनांचे काय परिणाम झालेले आहेत ते लिहा. इथे घटनांमध्ये तुम्हाला 2 कॉलम दिलेले आहे, घटना आणि परिणाम. तर घटनेच्या याच्यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे घटना किंवा प्रसंग दिलेले आहेत. त्याचे परिणाम आपल्याला लिहायचे आहेत. तर पाहूया उत्तर. घटनामध्ये पहिला घटना आहे 1. लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला. तर त्याचा परिणाम काय झालेला आहे की पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला. दुसरं, कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकाच्या अंथरुणापाशी झोपलं. उत्तर आहे त्याचा परिणाम काय झालेला आहे पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले. तिसरी घटना आहे लेखकाच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला. त्याचा परिणाम आहे की डांग्याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं. चौथी घटना आहे लेखकाच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली. त्याचा परिणाम आहे डांग्या मागच्या दोन्ही पायावर उभे राहून लेखकाच्या येण्याची चाहूल घ्यायचा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. जोड्या योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट आहे. अ गटामध्ये पहिला आहे पिल्ल्याची धडपड पाहून. दुसरा आहे रात्र आगीकच करू लागली. तिसरा आहे वाऱ्याने हलवणारी डहाळी. चौथा इवल्याशा जीवाला.
ब गटामध्ये आहे अ थंडी असह्य होती, आ मन आकर्षित करत होती, ई थंडीची लाट वाढली, ई पावलं नकळत त्यांच्याकडे खेचली गेली. आता उत्तरं पाहूया. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तरं लिहिण्याचे पद्धत तुमच्या शाळेमध्ये जसं सांगितलं असेल शिक्षकांनी तसं लिहायचं आहे. अधिकतर जोड्या लिहिताना आपण अ गट लिहितो आणि त्याच्यासमोर डायरेक्ट उत्तर लिहितो. असं रेषेद्वारे आपण रेषा जॉईंट करून करत नाही. पण इथे तुम्हाला उत्तर समजावं म्हणून मी डायरेक्ट रेषा जॉईंट करून सांगत आहे. पण तुम्ही फॉर्मॅट जसं सांगितलं असेल शाळेतील शिक्षकांनी तसंच करायचं आहे. अधिकतर तुम्ही अ गट लिहायचं आहे आणि त्याच्यासमोर डायरेक्ट त्याचं उत्तर लिहायचं. आता उत्तर तुम्हाला मी सांगते. पहिलं आहे पिल्लाची धडपड पाहून, तर त्याचं उत्तर येणार ई पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली. तर तुम्ही क्रमांक 1 टाकायचं आणि त्याच्यापुढे ई लिहिलं तरी चालेल, किंवा मग पूर्ण 1 क्रमांकाचं जे वाक्य आहे ते लिहा आणि त्याचं उत्तर जे असेल ई, त्याचं पूर्ण वाक्य लिहायचं आहे त्याच्यासमोर. दुसरं आहे रात्र आगेकच करू लागली, त्याचं उत्तर आहे ई थंडीची लाट वाढली. तिसरं आहे वाऱ्याने हलवणारी डहाळी, याचं उत्तर आहे मन आकर्षित करत होती. 4 इवल्याच्या जीवाला, उत्तर आहे अ थंडी असह्य होत होती. पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. खालील शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहा. याच्यामध्ये तुम्हाला 6 शब्द दिलेले आहेत, त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. 1 हुडहुडी, हुडहुडी म्हणजे थंडीने अंग थरथर कापणे किंवा कापरे भरणे. 2 रुखरुख म्हणजेच अर्थ आहे याचा मनात हळहळ वाटणे. तिसरा आहे फुलोर, फुलाआधी येणारा परागांचा गुच्छ. 4 आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व, अनेक गोष्टीत कुशल असणारी व्यक्ती. 5 आहे विश्वस्त, उत्तर आहे विश्वासू राखणदार, एखाद्या संस्थेच्या मूळ संस्थापकांपैकी एक व्यक्ती. 6 आहे सोहळा, उत्तर आहे समारंभ उत्सव. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचा सहसंबंध लावा. तुम्हाला एका याच्यामध्ये त्रिकोणामध्ये रंगछटा दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये नामी दिलेले आहेत. तर उत्तर आपण पाहून घेऊया. शुभ्र चांदणे, प्रसन्न सकाळ, लाल सोनेरी पट्टे, निळसर प्रकाश, हळदुली किरणे. पुढे प्रश्न ई दिलेला आहे तुम्हाला. खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दातून 2-2 विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आता बघा इथे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द दिलेत आणि इथे हे कुंडीचं चित्र दिले, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर आहे तर ते विरुद्धार्थी शब्दांच्या पुढे लिहायचे आहे. पाहूया उत्तरासकट आपण. पहिलं थंड, इथे दिलेलं बघा गरम आणि उष्ण, तर तुम्ही इथे त्याच्यासमोर उत्तर लिहायचं आहे. दुसरं शांत, उत्तर आहे बडबड्या बोलका. तिसरं मान, उत्तर आहे अवमान आणि अपमान, इथे अवमान आणि अपमान दिलेला आहे. 4 आहे स्वदेश, त्याचं उत्तर आहे परदेश आणि विदेश. 5 आहे आरंभ, याचं उत्तर येणार शेवट आणि अखेर. ए मध्ये परत तुम्हाला वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि त्यांच्या अर्थांच्या तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न आहे अ गट आणि ब गट. कणव निर्माण होणे, 2 काळजात धस्स होणे, 3 उत्साह द्विगुणित होणे आणि 4 भुरळ घालणे. ब गटामध्ये दया निर्माण होणे, आ उत्साह वाढणे, ई आकर्षित करणे आणि ई भीतीने धक्का बसणे. तर बघा अचं पहिलं काय आहे, 1 कणव निर्माण होणे, तर याचं उत्तर तुम्हाला मी सांगत आहे. कणव निर्माण होण्याचं उत्तर आहे ना दया निर्माण होणे. दुसरं काळजात धस्स होणे, याचं उत्तर आहे ई भीतीने धक्का बसणे. 3 उत्साह द्विगुणित होणे, याचं उत्तर आहे उत्साह वाढणे. 4 भुरळ घालणे, उत्तर आहे ई आकर्षित करणे. आता खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा. पहिला आहे नखशिकांत, नखशिकांत पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत. दुसरा आहे आपाद मस्तक, म्हणजेच पायापासून डोक्यापर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत ह्या पाठाचा आपण सविस्तर वेगवेगळ्या भागांमध्ये अभ्यास केला आणि पाठाचा स्वाध्याय सुद्धा अभ्यासला. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.